नमस्कार. आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यात गेली 2-3 दिवस संततधार पाऊस सुरू होता. काल सायंकाळी 5च्या नंतर पाऊस थांबला असून आज काल रात्रभर आणि आज सकाळी पण पाऊस परत काही सुरू नव्हता. गेली 2 ते 2.5 दिवस असलेल्या पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जवळपास 7 ते 8 तास रुईढोकी नजीकच्या तेरणा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद होती. त्यामुळं धाराशिवहून कळंब, लातूर, मुरुड आदी भागात जाण्यासाठी लोकांना मग एडशी मार्गे किंवा इकडून तेर मार्गे प्रवास करावा लागला. तेरणा सर्वत्र दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळं तेरणाकाठच्या अनेक शेतात पाणी घुसलं असून पिकाचंही नुकसान झालं आहे. या सर्व तेरणाकाठच्या परिसरात आमदार कैलास घाडगे पाटील यांनी भेट देत पाहणी केली आणि शेतकऱ्यांना तातडीनं विमा कंपन्यांना कळवण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर महसूल यंत्रणेला पंचनामे लागलीच सुरू करा असंही त्यांनी निर्देशित केलं आहे. एकंदरीत जिल्ह्यात सर्वदूर सारख्या प्रमाणात पडलेलं नाही हेही या 2 दिवसात दिसून आलंय. धाराशिव, कळंब, वाशी या तालुक्यात अगदी अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झाला, तर उर्वरित तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. या एकंदरीत वातावरणामुळे शक्यता जिल्ह्याच्या काही भागात ओला दुष्काळाची स्थिती निर्माण होते की काय अशीही शंका आता वाटू लागली आहे. परवाचा पाऊस हा 16 महसूल विभागात अतिवृष्टी सारखा झाल्याचं पाहणीत आढळून आलं आहे. काल बैलपोळ्याचा सण भर पावसात साजरा करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली. मात्र 5 नंतर पाऊस थोडा कमी झाला आणि हळूहळू तो ऊस बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे अनेकांनी आपल्या पशुधनाची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढल्याचंही दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांच्या गोवर्धनवाडी येथील घरी बैलांची पूजा केली. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी त्यांच्या सारोळ्या येथील शेतातील गोठ्यावर जात सर्व जनावरांची पाहणी करत मग गावात बैलपोळ्या साजरा केला. तसंच राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर येथे येथील आणि संपूर्ण मतदारसंघ व जिल्ह्यातील जनतेला बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एकंदरीत बैलपोळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद. 2023 पासून खऱ्या अर्थानं जनतेच्या मनावर राज्य करणारे असे जिल्ह्यातील नेते असलेले कैलासवासी पवनराजे उर्फ भूपालसिंह राजे निंबाळकर यांच्या स्मृती निमित्त गुणगौरव पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्याचं सुरू झालेलं आहे. गेल्या वर्षी शेतीत वेगळे प्रयोग करणाऱ्या अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला होता. 2024 साठी शिक्षण क्षेत्रात जे शिक्षक उपक्रमशील आहेत, रुळलेला पायवाटेने न जाता वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात अशा शिक्षकांची निवड करण्यात आली असून या गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर 2024 रोजी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या कार्यालयात येथे या कैलासवासी पवनराजे निंबाळकर गुणगौरव पुरस्काराचं वितरण होणार आहे. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील हे असणार आहे, तर शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे आणि विक्रम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं कैलासवासी पवनराजे निंबाळकर गुणगौरव पुरस्कार समितीनं आवाहन केलं आहे। पुरतास एवढंच, धन्यवाद।